Good afternoon, students. In last lecture, we already seen the user-defined function. Okay, and here is the last point of this JavaScript or HTML chapter. Okay, event handling. Okay, this is the last part. Impressive web designing. Okay, in that we already seen the client-side scripting, HTML, and the JavaScript language. Okay, functions, logical operators, comments, decision making statements, and the last point is event handling. Okay, JavaScript is an event driven language. Event is an action done by the user or an application. JavaScript interaction with HTML is handled through the event that occurs when user or browser manipulates page. When the page loads, it is called an event. When the user clicks a button, that click is also an event. Other examples include event like pressing any key, closing a window, resizing a window, etc. त्यांनी काय सांगितलेलं आहे इव्हेंट हँडलिंगमध्ये जावास्क्रिप्ट इज व्हॉट इट इज इव्हेंट ड्रिवन लँग्वेज. ओके, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. इव्हेंट इज अन ॲक्शन डन बाय द युजर ऑर ॲन ॲप्लिकेशन. इव्हेंट म्हणजे काय, सपोज आपण एखाद्या माऊसवरती क्लिक करतो म्हणजेच काय करतो ते बटन प्रेस करतो माऊसचं, बरोबर. ही काय झाली आपली ॲक्शन झाली. जावास्क्रिप्ट इंटरॅक्शन विथ HTML is handled through events that occurs when user or browser manipulates page. When the page load, it is called an event. When the user clicks a button, that click is also an event. Okay, आपण कुठलेही बटन क्लिक करत असतो ते सुद्धा एक इव्हेंटच झाला. ओके, अदर एक्झाम्पल इन्क्लूड्स pressing any key, closing a window, resizing a window is also a इव्हेंट. ओके, म्हणजेच काय इन शॉर्ट आपण कम्प्युटरला एक रिक्वेस्ट नाही म्हणता येणार पण एक ॲक्शन देत असतो की प्रेस केलेली आहे की तुम्ही विंडो ओपन करताय, रिसाइज करताय. ओके, जावास्क्रिप्ट लेट्स यू एक्झिक्यूट अ कोड व्हेन इव्हेंट्स आर डिटेक्टेड. ओके, जावास्क्रिप्ट काय करतं, एक्झिक्यूट करतो कोड कधी, जेव्हा इव्हेंट्स आर डिटेक्टेड. कुठले इव्हेंट, प्रेसिंग अ क्लिक, क्लोजिंग, रिसायझिंग, कुठलेही असू शकतात ते. ओके, त्यांनी पुढे टेबलमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगेन नंतर. यू कॅन रिस्पॉन्ड टू एनी इव्हेंट युझिंग ॲन इव्हेंट हँडलर विच इज जस्ट अ फंक्शन दॅट्स कॉल्ड व्हेन ॲन इव्हेंट ऑकर्स. दिस इव्हेंट हँडलर मे कॉज बटन टू क्लोज, windows, messages to be displayed to users, data to be validated, and virtually any other types of response. Some commonly used events हा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी काय सांगितले ते बघा. You can respond to any event using event handler. Okay, which is just a function that's called when an event occurs. जेव्हा इव्हेंट occur होतो त्यावेळी इव्हेंट हे फंक्शन काय होतं, कॉल केलं जातं. म्हणजेच काय, इव्हेंट हँडलरला ते इव्हेंट हँडलर यूज केलं जातं. दिस इव्हेंट हँडलर मे causes button to close window, message to be displayed to user, data to be validated, and virtually any other types of responses. ओके, आता कुठले कुठले इव्हेंट्स आहेत जावास्क्रिप्टमध्ये त्यांनी दिलेले आहे बघा ह्या टेबलमध्ये. इव्हेंट हँडलर्स अँड दी डिस्क्रिप्शन. ओके, याच्यामध्ये दोन टाईपचे इव्हेंट्स होतात. एक माऊस इव्हेंट म्हणजे माऊस यूज करून जे इव्हेंट होतात ते, आणि एक कीबोर्ड विथ दी हेल्प ऑफ कीबोर्ड जे इव्हेंट होतात ते. ओके, पहिला काय आहे, ऑन माऊस आउट. वेन युजर मूव द माऊस अवे फ्रॉम ॲन एलिमेंट. ऑन माऊस आउट कधी, सपोज एखादा एक बटन टाईप किंवा एक असं एक स्क्वेअर असेल किंवा एक बटन असेल, बरोबर. तर ऑन माऊस आउट म्हणजे तुम्ही काय करणार की त्या बटनवरती तुम्ही क्लिक करायला जाणार, बरोबर. पण हे कधी झालं, हे ऑन माऊस क्लिक होईल तेव्हा. तुम्हाला ऑन माऊस आउट असेल म्हणजे त्या बटनवरून तुम्ही तुमचा माऊस रिमूव्ह केला, साईडला नेला त्या बटनच्या, त्या इव्हेंटला काय म्हणतात, ऑन माऊस आउट. ओके, वेन युजर मूव्स माऊस अवे फ्रॉम ॲन एलिमेंट. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे ऑन क्लिक. क्लिक माहिती असतो तुम्हाला, युजर क्लिक्स ॲन एलिमेंट. ऑन माऊस ओव्हर
वेन युजर मूव्स द माऊस ओव्हर ॲन एलिमेंट, म्हणजे सपोज ते बटन आहे, ऑन माऊस आउट म्हणजे काय, त्या बटनवरती क्लिक न करता त्या बटनच्या साईडला बाहेर येऊन माऊस फिरवणं. ऑन माऊस ओव्हर म्हणजे काय, त्या बटनवरती ते माऊसचा जो ॲरो आहे तो असा त्याच्याभोवती फिरवणं, मूव्ह करणं. ओके, त्या बटनवरतीच फक्त. ऑन माऊस अप म्हणजे वेन युजर रिलीजेस अ माऊस बटन ओव्हर ॲन एलिमेंट. ओके, नेक्स्ट आता हे तुम्हाला इव्हेंट प्रोग्राममध्ये यूज केल्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड होईल. नेक्स्ट, कीबोर्ड इव्हेंट्स. ऑन की डाऊन व्हेन युजर प्रेसेस अ की, ऑन की अप व्हेन युजर रिलीजेस अ की. ओके, हे कशाचे झाले, कीबोर्डचे. फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट हे तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. परफॉर्म इनपुट डेटा व्हॅलिडेशन. इट इज लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. इट मेक्स वेब पेजेस मोर इंटरॅक्टिव्ह. इट कॅन हँडल डेट अँड टाईप इफेक्टिव्हली. ओके, हे तुम्हाला एक्झाममध्ये 100% विचारतील. फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट मल्टिपल चॉईसला, 3 चॉईसला असू शकतात. ओके, किंवा 2 चॉईसला, फिल इन द ब्लँक, सगळ्या प्रकारे कुठलेही. तर हे लक्षात ठेवायचे आहेत फीचर्स. ओके, बघा इथे त्यांनी एक प्रोग्राम दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे त्यांनी हेड सेक्शनमध्ये स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट वापरलेलं आहे. ओके, फंक्शनचा सिंटॅक्स काय होता, फंक्शन नेम. आता इथे काय आहे फंक्शन नेम बघा, चेक. फंक्शन चेक इज अ फंक्शन नेम. ओके, व्हॅरिएबल डिक्लेअर केलं आहे कुठलं, एज इक्वल टू form1.t1.value. ओके, सेमिकॉलन. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, अलर्ट. इफ एल्स स्टेट वापरले बघा इथे. अलर्ट क्वालिफाईज फॉर ड्रायविंग, एल्स अलर्ट डज नॉट क्वालिफाईज फॉर ड्रायविंग. म्हणजेच काय, एजची जी व्हॅल्यू आपण पुट करू त्याच्यावरून तो चेक करणार की त्यांनी ते एक व्हॅलिड व्हॅल्यू दिली बघा 18. जर ग्रेटर असेल 18पेक्षा तर क्वालिफाय फॉर ड्रायविंग, नॉट असेल तर डज नॉट क्वालिफाय फॉर ड्रायविंग. ओके, स्क्रिप्ट टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज. त्याच्या बॉडी फॉर्म नेम इक्वल टू form1. सेंटरला घेतलं आहे, सेंटरला फॉर्म बघा, एक फॉर्म क्रिएट केला आहे त्यांनी बॉडी टॅगमध्ये, सेंटर वापरलेला आहे. म्हणजे काय, सेंटरला ते नेम येईल कुठलं, एंटर युअर एज. इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, बिकॉज आपल्याला एजसाठी एक टेक्स्ट बॉक्स लागणार आहे म्हणून त्याने इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट घेतलेला आहे. नेम T1, त्याला T1 नाव दिलेलं आहे. ब्रेक दिलेला आहे म्हणजे नेक्स्ट लाईनला दिसण्यासाठी. बटन घेतलं आहे कुठले बघा, इनपुट टाईप इक्वल टू बटन. आता टेक्स्ट का घेतलं आहे का, तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स पाहिजे होता म्हणून टेक्स्ट घेतलं. बटन पाहिजे होतं म्हणून बटन घेतलं. त्याचं व्हॅल्यू इक्वल टू सबमिट. ओके, त्याला नाव काय येणार, त्या बटनला सबमिट ऑन क्लिक वापरले बरोबर, कारण की ऑब्व्हियसली आपल्याला त्या बटनवरती क्लिक करा म्हणजे व्हॅल्यू आपण एंटर करून ते सबमिट करणार ती व्हॅल्यू बरोबर. त्याच्यामुळे आपण कुठला इव्हेंट वापरला बघा इथे, ऑन क्लिक इक्वल टू डबल कोटमध्ये चेक, कारण की फंक्शन नेम इज अवर चेक. फॉर्म टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. बघा इथे म्हटलं तुम्हाला मी हा प्रोग्राम रन करून दाखवते. ओके, बघा आपलं हे आउटपुट झालं. तर इथं काय विचारते मला, एंटर युअर एज. हा जो तुम्हाला टेक्स्ट बॉक्स दिसतोय म्हणजे काय, याच्यामध्ये टाईप करू शकते. त्या टेक्स्ट बॉक्स देण्यासाठी त्यांनी काय घेतलं, इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट होते. ओके, आता मी इथे व्हॅल्यू टाकते 20. मग तो काय करणार इकडे बघा जरा, ठीक आहे, मी आधी रन करून दाखवते. सबमिट क्वालिफाईज फॉर ड्रायविंग. तर हा जो मेसेज बॉक्स तुम्हाला डिस्प्ले होतो आहे क्वालिफाईज फॉर ड्रायविंग, हा कशा थ्रू होतो आहे बघा, हा ओके केलं की क्लोज होते. या परत प्रोग्रामवरती बघूयात आपण का. तर इकडे आपण खाली बघा फॉर्म वापरलेला आहे. ओके, आणि त्याच्या फॉर्मची लिंक कशामध्ये दिलेली आहे, form1.t1.value. त्याच्यामुळे त्या फॉर्ममध्ये तो आपल्याला डिस्प्ले करणार आहे की क्वालिफाय आहे की नाही. तर जावास्क्रिप्टमध्ये हेच आहे, जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला मेसेज बॉक्स डिस्प्ले होतात.
ओके. तर आता काय घेतलं, 20 व्हॅल्यू घेतली बरोबर. व्हेरिएबल एज इक्वल टू 20 इज ग्रेटर देन इक्वल टू 18. तो तिथे कंडिशन चेक करेल. तर आहे 20 इज ग्रेटर देन 18 म्हणून क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग हे आपलं आउटपुट आलेलं आहे. ओके, समजलं. ओके, हा प्रोग्राम तुम्ही जरा लर्न करा. म्हणजे तुम्हाला काय डाऊट असतील तर विचारा. कसा एक्झिक्यूट झालेला आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रोग्राम्स विचारतात. ओके, प्रोग्रामवरती क्वेश्चन विचारतात. तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅट सिस्टमॅटिक कसं लिहिलेलं आहे, HTML नंतर हेड टायटल. ओके, हेड सेक्शनमध्ये जावास्क्रिप्ट काय काय ह्याच्यामध्ये बॉडी सेक्शनमध्ये डिनोट केलेलं आहे. ओके, इफ एल्सचे जे आहेत इफ स्टेट स्ट्रक्चर, इफ एल्स स्ट्रक्चर्स. ओके, तर हे सगळ्याचा स्टडी करा तुम्ही. ओके, बॉडी टॅगमध्ये काय काय येतं. काय डाऊट असतील तर मला मेसेज करा. हा प्रोग्राम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर मग फिनिश होईल. ओके, मला कंप्लीट द फॉलोविंगमध्ये विचारलेले आहेत सगळे इव्हेंट्स. कंप्लीट करा आणि प्लीज डोंट फॉरगेट टू राईट युअर नेम. ओके, बरेच स्टुडंट नेम लिहित नाही त्याच्यामुळे मी त्यांची प्रेझेंटी लावत नाही.